महावितरणाविरोधात वामनराव मिराशी पाटील वडगावकर यांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू. हिमायतनगर येथील महावितरण कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव मिराशी पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाचा बुधवारी तिसरा दिवस सुरू असून मात्र उपोषणस्थळी महावितरण विभागाचा एकही अधिकारी अथवा वरिष्ठ अधिकारी भेट देण्यासाठी आलेला नसल्याने उपोषणकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान उपोषणाच्या दुसऱ्या दिवसापासून महावितरणाच्या गुत्तेदारामार्फत इच्छापूर्ती वरदविनायक मंदिर परिसरात रखडलेले विद्युत पोल उभारणीचे काम सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे उपोषणामुळेच महावितरण प्रशासन व संबंधित गुत्तेदारांनी धास्ती घेत कामाला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत उपोषणास अनेक नागरिक वीज ग्राहकांनी भेट देऊन आपल्या समस्या उपोषणकर्ते वामनराव मिराशे यांच्याकडे मांडल्या असून काही जणांनी अव्वाच्या सव्वा आलेली बिले कमी करून दिले जात असल्याने दिलासा मिळत आहे. यापूर्वीही मागील महिन्यात सलग 5 दिवस उपोषण करूनही केवळ चौकशी व कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप मिराशे यांनी केला आहे. यामुळेच प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महावितरण प्रशासनानं तातडीने दखल घेऊन प्रश्न मार्गी लावावा. जोपर्यंत मागण्यानुसार चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जात नाही तोवर उपोषण मागे घेणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे. दुसरा दिवस आहे उपोषणाचा. भेट तर काय आता पण पुन्हा दिलेली नाही, परंतु आपल्या बोरी रोडच्या वरदविनायक गणपती मंदिराचं काम गेल्या 4-5 महिन्यापासून जे थांबलं होतं ते काम चालू झालं असं आम्हाला भास्कर मामा चिंतावरनं फोन लावून सांगितलं. स्मशानभूमीचं काम तर त्यांनी काही कुठल्या कामाला बाहेरच्या डीपी शिफ्टिंगसाठी हात लावला नाही. पुन्हा मेन कमानीपासून परमेश्वर मंदिराकडे जात असलेला तो मेन रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये बी जे पोल आहात 100% ते मरणाला आमंत्रण आहे. ते असे रस्त्यात असलेले पोलं काय काढायला आणखी सुरुवात केली नाही. असे बरेच विषय आहेत ना. बाकी तर आमच्या मागण्या ज्या आहेत त्या आहेतच. मागण्या म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता आपण कालपासून ते सांगालो की बाबा हे अशोका बीटकामवाल्यांनी जे रोडला लागून पोलं उभे केले ते सगळ्यात मोठा विषय आहे. आणि रोडपासून 4 फूट 5 फूट अंतरावर ते माझ्या मते बाबा रोडच्याच जागेत घ्या, परंतु थोडं साईडला घ्या. असे बरेच विषय आहेत. किटकॅट बॉक्सचे आहेत, केबलचे आहेत. पुन्हा आता यांनी आले, यांचं गाव कोणतं? धानोरा. आता यांच्या वावरात लाईट नाही. आमच्या वावरात आम्ही 2020-21 ला कोटेशन भरलं होतं आणि ते मंजूर पण डीपी मंजूर झाला. आणि ते ठेकेदार बैराम रणखांबे येऊन पाहून सर्वे करून गेले आणि डीपी बसून देतो म्हणले होते. डबल त्यांनी काही आले नाही आणि दिला पण नाही. शेतकऱ्याचे HUDS मध्ये बऱ्याच शेतकऱ्याचं हिमायतनगर तालुक्यामध्ये नावं आलेल्या लिस्टमध्ये नावं लागलं होतं, परंतु त्यांनी काय केले तिथं कॉन्ट्रॅक्टर जाणे, सर्वे घेणे आणि पुन्हा त्याच्या वावरामध्ये LT लाईन बी नाही, DP बी नाही. तरी असं असणारे त्याला बिल, आपण बिल पाहू शकता की बाबा 13,290 रुपये बिल आहे. त्याच्या वावरामध्ये मोटरच चालू झाली नाही. याला HUDS ची DP द्यायसाठी त्याला त्या टायमाला गुत्तेदार आलता ना, बैराम रणखांबे नावाचा गुत्तेदार त्या वावरात जाऊन सर्वे करते आणि पुन्हा ते DP कुठे जाते काय माहित नाही. असे बरेच काही मॅटर आहे, त्यांची पावती आहे, सगळ्या गोष्टी. आता असे सांगा गेलं तर खूप शेतकरी कमी आहेत आणि भरपूर शेतकरी आहेत, परंतु MECBचा जे भोंगळ कारभार आहे ते यांचं जे एक वाक्य आहे, पैसे द्या DP घ्या, आणि यांनी दुसरी मागणी केली ना पैशाची, मागणी केलेले पैसे वरचे न दिल्यामुळं यांना DP पासून वंचित ठेवलं. परंतु अशा कामामध्ये या सगळ्या कामाचा उल्लेख करून आम्ही इथं बसलो तर आज तिसरा दिवस झाला, एकही कुठला कर्मचारी आला नाही. आणि त्या कर्मचाऱ्याची MECBच्या ऑफिसला ड्युटी सुद्धा नसल्यासारखं काम झालं. कालपासून 2 दिवस झालं, मार्च एंडिंग चालू आहे म्हणतात, तर इथला कुठला DY उप अभियंता पाटील साहेब बी नाहीत, लाड साहेब नाहीत आणि कुठला लाईनमॅन बी इथं MECB ऑफिसला आतापर्यंत आलेला नाही. आजचा माझा तिसरा दिवस आहे. आता बघू काय होते. भेटी आपल्याला कार्यालयाच्या लोकांना बऱ्याच भेटी दिल्या, मंगरूळच्या दिल्या, आता हे धानोऱ्याचे आलेत. धानोऱ्याचे 25-30 लोक येणार आहेत. काही लोक एकंब्याचे बी आलेले होते. सिरंजनीचे काही लाईट बिल आहेत. ते आज जे कार्यक्रम आहे त्या राम चव्हाण साहेबांनं हिमायतनगर तालुक्यामध्ये लाखो रुपयाचं फक्त लाईट बिल वसुली करून न लाईट बिल भरलेले नेट कॅश घेऊन असे जवळपास राम चव्हाण साहेबांना 22 लाखाचा घोटाळा केलेला आहे. त्यामधला काहीतरी 3-3.5 लाख रुपये त्यांनी अशा स्टेजवर गेल्या भरला 1 महिन्याखाली उपोषणस्थळी वाटलेले आहेत. आणि आज त्यांनी गेल्या 28 तारखेला रिटायरही झाले. आज त्यांच्या कुठेतरी कार्यक्रम आहे असं काहीतरी सांगायला कर्मचारी लोक.